सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी। दसरा आणि दिवाळी या दोन मोठ्या सणांपूर्वी सोनं काहीसं स्वस्त होत आहे आणि दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या बाजारामध्ये मोठी उलथापालथ। दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ होणार। दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावाचा फुगा फुटणार। काल मध्यरात्री असं काय घडलं की ज्यामुळे आज सकाळपासून मध्ये मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली। सोन्याच्या भावामध्ये असा कोणता ऐतिहासिक बदल झाला की ज्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडणार आहे। ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते लोक आता रडत आहेत आणि ज्यांना सोनं खरेदी करायचंय ते आता लोक आनंदाने नाचत आहेत। एक वेगळी परिस्थिती मार्केटमध्ये आता झालेली आहे। ज्यांना खरेदी करायचं होतं ते आता खुश झालेत आणि ज्यांनी आधी खरेदी केले ते आता रडत आहेत, कारण की महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। सोनं खरेदीदारासाठी एक महत्त्वाची उलथापालथ करणारी बातमी आहे। मग आता दसऱ्याला नेमकं काय भाव असणार, प्रति तोळा सोनं किती रुपयाने मिळणार, आजचा भाव नेमका किती आहे, आजच्या भावामध्ये किती फरक पडलेला आहे। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हजारो लाखो रुपयाची बचत करू शकतो, कारण की सरकारचं एक नवीन धोरण लागू करण्यात आले। काल रात्री अमेरिकेतील एक देखील काही जे महत्त्वाचे टॅरिफ्स होते, काही जे टॅक्स होते ते देखील आता कमी केलेले आहेत। आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि आता सोन्याच्या दिशेने सरकलेले आहेत। त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल, सोन्याच्या बाबतीत म्हणजे सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। म्हणजे तुम्हाला सोनं खरेदी करून तुम्हाला त्यामध्ये गुंतवणूक करत असेल, दागिने खरेदी करायचे असतील, तर लग्नासाठी खरेदी करायचे असतील, तर पुढे सोन्याचा भाव नेमकं काय राहणार आहे, आजचा ताजा भाव नेमकं काय होता, दिवसभरामध्ये सोन्याच्या बाजारामध्ये गर्दी का झाली होती, उद्या सकाळचा काय भाव असणार आहे, त्यानंतर दसऱ्या दिवशी काय भाव असणार आहे, संपूर्ण सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे। तुम्ही जर दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता बघा, जे लोक अगोदर सोनं खरेदी केले ते लोक आता रडत आहेत। ज्यांनी सोनं खरेदी करायचं होतं ते आता आनंदाने नाचत आहेत। मार्केटमध्ये आता एकच गर्दी झालेली आहे। त्यामुळे सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे सर्वांनी सोनं कधी खरेदी करायचं याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। ही एक तुमच्यासाठी प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे। आज सकाळी दुकान उघडायच्या आतमध्ये लोकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता, ज्यामध्ये पुण्यातील सराफ बाजार असेल, त्याचबरोबर नाशिकमधला सराफ बाजार असेल, धुळेमधला सराफ बाजार असेल, जळगावमधला सराफ बाजार असेल, मुंबईमधला सराफ बाजार असेल, नंतर कोल्हापूरमधला सराफ बाजार असेल। या ठिकाणी सगळीकडे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। आता पाहायला गेलं तर ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते आता रडत आहेत, ज्यांनी सोने खरेदी करायचे ते आता खुश झालेत। त्याचं कारण देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे, कारण की सोन्याचा पाऊस पडलाय, कारण की ही गर्दी आता होणार दसऱ्याच्या मुहूर्तावर। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या घोषणेनंतर सोन्याचा जो भाव आहे त्याची मोठी उलथापालथ आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज आपण सगळ्यात आधी आजचा सोन्याचा भाव काय ठरला होता, आजच्या सोन्याच्या भावावर तुम्ही खरेदी करायला पाहिजे का उद्या खरेदी करायला पाहिजे की दसऱ्यापर्यंत थांबायला पाहिजे, सोन्याच्या भावामध्ये कसा चढ उतार होणार आहे, सरकारच्या नवीन धोरणामुळे किती फरक पडणार आहे, सगळं सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत। सोनं घ्यायचं की नाही याचे देखील स्पष्टपणे अगदी रिपोर्ट या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे। आता सगळ्यात आधी आपण सोन्या चांदीचे ताजे भाव जाणून घेऊयात, त्यानंतर लगेच कशा पद्धतीने सोनं तुम्हाला भाव त्याचा कमी होणार आहे, सोनं आता इथून पुढे कशी त्याची वाटचाल राहणार आहे, तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहे। असं पाहायला पाहिजे की अनेक मार्केटमध्ये देखील डुप्लिकेट सोनं कसं ओळखायचं हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, सोन्या चांदीचे जे भाव असतात ते आता दररोज बदलत असतात। आपल्या नरेंद्र मोदीची देखील घोषणा झालेली आहे की जीएसटीच्या संदर्भात झाली होती, ज्याच्यानंतर भारतातल्या असंख्य वस्तू आता स्वस्त झालेल्या आहेत आणि वस्तू स्वस्त व्हायचं कारण म्हणजे तो आता जीएसटी देखील आता त्याच्यावरचा कमी झालेला आहे। आता सोन्याच्या बाबतीत देखील नवीन त्या ठिकाणी अनेक शंका उपस्थित होत्या। एक त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर एक वातावरण देखील उत्साह निर्माण झालं होतं। एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला होता, ज्यामुळे सोन्याचा जो भाव आहे तो आता थोडासा बदलला आहे। मागचे भाव आता काय आहेत तर आजचे भाव काय आहेत, आपण 18 कॅरेट सोन्याचे पाहायला गेले तर, नंतर 22 कॅरेट सोन्याचे पाहायला गेले तर, 24 कॅरेट सोन्याचे पाहायला गेले तर, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका। 18 कॅरेट पाहायला गेले तर 1 ग्रामचं पाहायला गेलं तर 8,415 रुपये, त्यानंतर 18 ग्राम सोन्याचे 10 ग्राम वजनी सोन्याचे रेट
आता पाहायला गेलं तर 84,150 रुपये 22 कॅरेट सोन्याचे दर आहेत। त्यानंतर बघा एका दागिन्यासाठी 1 ग्राम सोन्याचं वजन आहे, म्हणजे जे वजन आहे 10 ग्राम 322 नंतर त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचं जो 10 ग्राम वजन आहे तर तुम्हाला 1 ग्राम तुम्हाला भेटणार। त्यानंतर बघा 24 कॅरेटचं जर शुद्ध सोन्याचा जर दर सोन्याचे बिस्किट किंवा कॉइन्स केले जातात किंवा 1 ग्राम त्याचा पाहायला गेलं तर 1 ग्राम वजनाचं त्यांची प्राइस आहे ती पाहायला गेलं तर 11,220 रुपये तुम्हाला त्याचं 1 ग्राम वजन भेटणार आहे। त्यानंतर तुम्हाला 10 ग्राम वजनी जे 24 कॅरेट शुद्ध सोनं आहे त्याचे तुम्हाला पाहायला गेलं तर 1,14,000 रुपयाला तुम्हाला 10 ग्राम तुम्हाला त्याचे सोने भेटणार आहे। आता हे आजचे भाव आहेत, पण उद्या सकाळी नेमकं काय होईल आणि दसऱ्यापर्यंत काय मोठी गुड न्यूज आलेत, कारण की लोक आज रडत आहेत, काही लोक रडत आहेत तर काही लोक खुश झालेत। आधी सोनं ज्या लोकांनी अगोदर सोनं खरेदी केलं ते आता रडत आहेत, ज्यांना घ्यायचं होतं ते आता खुश झालेत। मग नेमकं आता असं काय झालं? मग आता प्रश्न आहे की भाव कमी झालाय की वाढलाय? मागच्या महिन्यात जे सोनं खरेदी केलेले ते आता का रडत आहेत? ज्यांनी सोनं खरेदी करायचं आहे ते आता खुश का झालेत? या भाववाढी मागे नेमकं आता काय कारण आहे? काय अनुकूल बातमी आलेली आहे? दसऱ्याला सोनं खरेदी करायची सुवर्ण संधी आहे का? बघा सोन्याचे जे भाव असतात ते फक्त भारतातून नियंत्रण राहत नाहीत, तर त्याची चावी जी आहे ती अमेरिकेकडे आता गेलेली आहे। अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक आणि डॉलरचं जे मूल्य आहे या दोन्ही गोष्टी सोन्याच्या दरावर मोठ्या परिणाम करत असतात। आता दसऱ्याला काही तासच आता अवघे शिल्लक राहिलेले आहेत। आता या काळामध्ये हे 5 कारण जर तुम्ही लक्षपूर्वक समजून घेतले तर 3 महत्त्वाचे जे कारण आहेत समजून घेतले तर सोन्याचा भाव कसा राहणार, सोन्याची वाटचाल कशी राहणार हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे। आता एक्झॅक्ट तुम्हाला अंदाज वर्तवला जाणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता किती रुपयामध्ये तुम्हाला 10 ग्राम सोनं दसऱ्याला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्हाला 18 कॅरेट सोनं काय त्याचा दर काय असेल, नंतर 22 कॅरेटचा दसऱ्याच्या दिवशी दर काय असेल, नंतर 24 कॅरेटचा दसऱ्याच्या दिवशी दर काय असणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर जे अमेरिकेची जी भूमिका आहे, अमेरिका फेडरल रिझर्व्ह जी महागाई नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवते, पण आता एक अशी शक्यता देखील निर्माण झालेली आहे की आता बघा अमेरिकेतील महागाई नियंत्रण येत आहेत, तर त्या नियंत्रण येत असल्यामुळे फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवणार नाही। याचा अर्थ पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे फेडरल बँक आहे, तर फेडरल बँक आता इथून पुढं जे अमेरिकेची फेडरल बँक आहे ते आता इथून पुढं व्याज वाढवणार नाही। त्यामुळे जे अमेरिकेतील जे फेडरल बँकेमध्ये जे इन्व्हेस्ट केलेले लोक आहेत ते बँकेतील पैसा काढून आता सोन्यामध्ये गुंतवणूक करतात। त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे त्यामुळे सोन्याचे दर देखील कदाचित वाढतात असा अंदाज देखील अमेरिकेने आता वर्तवण्यात आलेला आहे। आता डॉलर कुमकुवत झाल्यानंतर सोनं महाग होतं, आता सध्या थोडा डॉलर कुमकुवत होताना दिसत आहे। त्यामुळे जे सोन्याचे जे भाव आहेत ते पुन्हा एकदा वाढू शकतात। पण आता भारतीय रिझर्व्ह बँक आहे जे आता रिझर्व्ह बँकेने देखील एक सोन्याचा मोठा साठा करायला सुरुवात केलेली आहे। मग आता हे 3 कारण आता या ठिकाणी समोर आलेले आहे। आता दसऱ्याला सोन्याचे भाव काय असतात याच्या मागचं ज्यांनी जे सोने खरेदी केलेत ते लोक आता का रडत आहेत, ज्यांना सोने खरेदी करायचे आहेत ते लोक आता का खुश झालेत, का उत्साहाचं निर्माण नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, धुळे, जळगाव आणि पुणे असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल यामध्ये लोकांची झुंबड का आवडत आहे, या जिल्ह्यामध्ये लोक गर्दी का करत आहेत? आता तुम्हाला दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर काही महत्त्वाचे अंदाज देखील पुढे आलेले आहेत। हे अंदाज आता वेगवेगळ्या तज्ज्ञांनी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। बाजार विश्लेषकांनी गेल्या 50 वर्षापासून या बाजारात त्यांनी वेगवेगळे अंदाज आता वर्तवण्यात आलेले आहेत। आता बघा सगळ्यात 3 महत्त्वाचे अंदाज देण्यात आले आहेत। हे 3 अंदाज त्या 3 दिवशी अशा किमती आहेत ज्या दिवशी आतमध्ये सोनं फिरणार आहे त्या किमती आता सोनं वरही जाणार नाही, खाली देखील जाणार नाही, कारण ज्यांनी जे अंदाज तशा पद्धतीचा देण्यात आलेला आहे। ज्या अंदाजानुसार पहिला अंदाज असा आहे की काही तज्ञांच्या मते सोनं काही तासापर्यंत 1,15,000 ते 1,20,000च्या आसपास देखील फिरू शकतं। हा पहिला अंदाज तज्ञांचा आहे। आता बाहेरच्या देशातला तज्ञांचा अंदाज असा आहे, पण तिसरा अंदाज जो असा आहे भारतातल्या तज्ञ लोकांचा तो पण अंदाज दुसरा आहे, सिंगापूरमधून आलाय। ते तज्ञ काही असे म्हणतात की सोन्याचा भाव आहे तो बरेच आता कमी होणार आहे। आज जो सोन्याचा भाव 1 लाख पाहायला गेलं तर 14,000चा भाव आहे, तो लाख आता पाहायला गेलं तर तो आता कमी होऊन 1,08,000च्या दरम्यान देखील स्थिर होऊ शकतो। ही देखील आता बातमी या ठिकाणी समोर येत आहे। आता मी खरं तर एक आनंदाची बातमी आहे, आपण हा सिंगापूरमधून आलेला अंदाज आहे जो ऐकून तुम्ही खुश झाला होता, पण तिसरा अंदाज जो बऱ्यापैकी त्यामध्ये खरा वाटू शकतो तो म्हणजे स्थिरतेचा अंदाज। यानुसार सोन्याचे भाव 1,000, 10,000 पर्यंत ते 1,000, 5,000 याच्या रेंजमध्ये खाली येऊ शकतात अशी माहिती देखील या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आता तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं हा तुमचा निर्णय तुमच्या गरजेनुसार घ्या। आता बघा दागिन्याची जर तुम्हाला खरेदी करायची असेल, तुमच्या घरात लग्न करायचं असेल, तुम्ही तुमच्या शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका। दसऱ्याला प्रचंड गर्दी असते,
त्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने सोने खरेदी करा. यामुळे तुम्हाला भाववाढीचा धोका आहे तो टाळता येईल. आणि गुंतवणुकीसाठी जर तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने खरेदी करत असेल तर थोडं थांबा. भाव सध्या अस्थिर आहे, त्यामुळे तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच तुम्ही गुंतवणूक करा. आता मोदीजीची जी घोषणा झाली होती की मोदीजींच्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर ते जीएसटी मध्ये कमी केलेलं आहे. आता मुळातच जे सोनं आहे त्याच्यावर जीएसटी अतिशय कमी असतो, त्याच्यावर फारसा फरक पडलेला नाही. पण याचा थेट परिणाम तो आपल्या खाद्य वस्तू असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल याच्यावर पडलेला आहे. आता यांच्यावर अंतिम सल्ला जो आहे ते सोने ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. एका दिवसाच्या चढ उताराने तुम्ही घाबरू नका, आनंदात जाऊ नका. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते, पण तुमचा भाव, तुमचे आर्थिक सल्लागार काय सांगतात याचा विचार करूनच तुम्ही निर्णय घ्या. तुमच्या मते सोन्याचा भाव किती दिसू शकतो, तुम्ही सोनं खरेदी करताना काय वाट पाहू शकता, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. धन्यवाद.